नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 23,065 शेतकऱ्यांना 29,25,00,000 रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत। मित्रांनो, 25 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा हा मिळणार आहे। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनेक भागामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। परंतु विशेषतः खरीप हंगामातील पिके वाया गेली असून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे। शेतकरी मित्रांनो, या कठीण परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने अतिवृष्टी अनुदान म्हणजे 2025 ही योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत प्रभावित शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे अतिवृष्टी अनुदान 2025 अंतर्गत राज्यातील 4 प्रमुख विभागांमधील 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीचे पंचनामे संबंधित कृषी विभागाकडे सादर केले होते। त्यानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाचे विभागनिहाय विवरण हे पुढील प्रमाणे आहे। एक म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये 143 शेतकऱ्यांना 13,01,000 रुपये व पुणे जिल्हा 665 शेतकऱ्यांना 36,85,000 रुपये व सातारा जिल्हा 559 शेतकऱ्यांना 20,35,000 रुपये, सांगली जिल्हा 20 शेतकऱ्यांना 82,000 रुपये, गडचिरोली जिल्हा 385 शेतकऱ्यांना 11,55,000 रुपये, वर्धा जिल्हा 1,404 शेतकऱ्यांना 1,48,89,000 रुपये व चंद्रपूर जिल्हा 5,385 शेतकऱ्यांना 7,65,18,000 रुपये व नागपूर जिल्हा 875 शेतकऱ्यांना 1,42,74,000 रुपये। शेतकरी मित्रांनो, ह्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना विशेषतः चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 5,385 शेतकऱ्यांना 7,65,18,000 रुपयांचे अनुदान हे मिळणार आहे, जे एकूण अनुदानाच्या जवळपास 26% आहे। वर्धा जिल्ह्यातील 1,404 शेतकऱ्यांना 1,48,89,000 रुपये तर नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांना 1,42,74,000 रुपये मिळणार आहे। या 3 जिल्ह्यांना एकत्रितपणे सुमारे 10,56,81,000 रुपयांचे अनुदान हे मिळणार आहे, जे एकूण अनुदानाच्या 36% अधिक असणार आहे। शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनाही या अनुदानाचा लाभ हा मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील 665 शेतकऱ्यांना 36,85,000 रुपये ही मिळणार आहे व सातारा जिल्ह्यातील 559 शेतकऱ्यांना 20,35,000 रुपये तर सांगली जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 82,000 रुपये हे अनुदान इथे मिळणार आहे।